भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी बाहेर ना आता ऊन पडतं, तर भरपूर अशी गरमी होती, तर खूप मला घाम पण भरपूर आलेला आहे. तर व्हिडिओज करताना मी दादर फिरत होती छबिलदास गल्लीमध्ये. एक कृष्णा वडापाव आहे ना, त्याच्या बाजूला ना एक दादा बसतो, तर त्याच्याकडे ना मला असे गणपती डेकोरेशनसाठी फ्लावर्स ठेवायचे, फ्रूट्स ड्रायफ्रूट्स ठेवायचे किंवा फ्रूट्स ठेवायचे असतील ना, छान छान असे बास्केट किंवा छोटे छोटे तुम्हाला वाट्या असतील ना सिल्वर किंवा असं गोल्डन प्लेटेड, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे ना. इथे ना मला छान छान असे फ्लावर्स वगैरे ठेवण्यासाठी ना छान छान असे अगदी 20 रुपयापासून इथे ना डेकोरेशनच्या प्लेट्स तुम्हाला मला दिसल्या आहेत. तर तुम्हाला हळदी कुंकू काही घालायचं असेल घरी, छान छान अशी मी तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहे. तर तुम्ही यायचं असेल तर दादर वेस्टला आलात ना, छबिलदास गल्लीच्या इथे हा दादा बसतो, ह्याच्याकडे छान छान अशा व्हरायटी मला बघायला मिळाल्या. अगदी 20 रुपयापासून इथे स्टार्ट आहे. काय काय कलेक्शन आहे ते आज आपण बघणार आहोत. तर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनल. तर चला मंडळी दाखवते तुम्हाला गणपती डेकोरेशनसाठी काही प्लेट्स आणि ड्रायफ्रूटच्या बास्केट. दादर स्टेशनवरनं आलात ना, छबिलदास गल्ली आहे, इकडनं तुम्ही सरळ सरळ चालत यायचं आणि इथे तुम्हाला छबिलदास गल्ली आहे त्या गल्लीमध्ये. आणि बघा इथे मोठं साडीचं शोरूम आहे आणि बघा पूर्ण मार्केट आहे गणपती बाप्पाचा. आणि ह्याच्या इथे ना बाजूलाच हा दादा बसतो. हे बघा इथे तुम्हाला 10 ते 20 रुपयापासून अगदी गणपती डेकोरेशनचे तुम्हाला आयटम्स बघायला मिळतील. हे बघा अगदी 100 रुपयापासून यांच्याकडे ताटल्या आहेत. आणि हे बघा ते कमळाचं पण तुम्हाला 200 रुपयामध्ये आहे. आपण एक एक कलेक्शन यांच्याकडे बघणार आहोत. अगदी तुम्ही स्टेशनवरनं आलात ना, तर बघा सरळच तुम्हाला इथे छबिलदास गल्ली आहे आणि हा कृष्ण वडापाव आहे फेमस असा, त्याच्या बाजूलाच हा दादा बसतो. ह्याच्याकडे अगदी 100 तुम्हाला 10 ते 20 रुपयापासून स्टार्ट आहे. ते 100 रुपयाला ताटले आहेत हा तुम्हाला. आपल्याला गणपती डेकोरेशनसाठी छान छान असे जर ड्रायफ्रूट तुम्हाला फ्लावर्स ठेवायचे असतील किंवा काही फ्रूट ठेवायचे असतील तर ना एक छान छान असं मी डेकोरेटिव्हचे प्लेट्स दाखवणार आहे. आणि हे कशामध्ये आहे दादा? मेटल में आहे का? आणि नाही प्लॅस्टिकमध्ये आहेत आणि ताटल्या आहेत सिल्वर प्लेट केलेल्या, फायबरचं आहे. हे ना असं मस्त असं कुंकवाचं भांडं किंवा असं काही हे आहे. हे 10 रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहे. ते बघा छान छान असे. तर अजून काय दाखवते दादा? ते बास्केट दाखव ना. ते हां तो बास्केट घेतो. ते बघा छान असे बास्केट आहे. ते बास्केटचं प्राइसिंग वगैरे काय आहे? प्राइसिंग काय आहे? 50 रुपीजला आहे. आणि ह्याच्यात छोटी साईज पण आहे. त्याचं काय प्राईस आहे? छोट्या साईज? हां 30 रुपये. ओके 30 रुपये. आणि हे असं एक मस्त हळदी कुंकाचं भांडं दिसतंय मला. तर ह्याचं प्राइसिंग वगैरे काय दादा? 120. आणि प्राईस वगैरे कमी होईल ना? ओके. आणि ना मंडळी पुढे बघा छान छान असे मी तुम्हाला दिवे दाखवते. खूप छान असे दिवे आहेत. तर ह्याचं प्राईस काय आहे दिव्यांचं? 120 असे प्राईस आहे. हे आणि ना ही फ्रूट प्लेट आहे. तर हे बघा सुंदर अशी फ्रूट प्लेट आहे. हे फ्रूट प्लेट का क्या प्राइस आहे? 150ला आहे. आणि हे बघा छान छान असे कलेक्शन आहे त्यांच्याकडे. हे ड्रायफ्रूट हे आहे, ड्रायफ्रूट प्लेट आहे. त्याचं प्राईस काय आहे? 100 रुपये. आणि जर तुम्हाला असं काही हळदी कुंकासाठी काही म्हणजे कसं आपण आता गणपती येतात तर काही आम्हाला तुम्हाला हळदी कुंकासाठी वाटण्याचं वगैरे असेल तर बघा हे पण आहे. तर ह्याचं प्राईस काय दादा? 50 रुपये. आणि ह्या सिल्वरच्या प्लेटी हे बघा 25 रुपये आहे प्लेट्स. हे बघा छान असे. आणि प्लेट्स बघा छान छान अशा प्लेट्स दिसतात आहेत मला. तर हे प्लेट्सचं काय प्राईस आहे? 100 रुपये. आणि मोठी 100 रुपये. कुठली घे? 100 रुपये का? ओके. हे बघा कुठली पण घ्या तुम्ही, 100 रुपये आहे. आणि डिझाईन बघा छान छान अशा डिझाईन आहे. आणि हे प्लेट्स कसं आहे? 50 रुपीज आहे. आणि त्याच्यात डिझाईन बघा मस्त मस्त अशा डिझाईन आहेत. आणि बघा फक्त 50 रुपयाला आहे. आणि बघा बाउल पण आहे छान छान. हे बाउल कसे आहे? बाउल कैसा आहे? वो दिखाई नहीं रहा. 50 रुपीजला बाउल आहे. हे बघा
डिझाईनमध्ये पाहिजे असतील ना ते बघा डिझाईनमध्ये पण आहेत छान छान असे. हे पण 50 रुपीज आहे दादा. हे बघा 50 रुपीज आहेत. आणि त्याच्यात बघा तुम्हाला मस्त असे पॅटर्न दाखवते मी छान छान असे. हे बघा हा पण एक पॅटर्न आहे फ्लावरमधला. आणि बास्केट बघू शकता तुम्ही छान छान अशी बास्केट आहेत फ्रूट ठेवण्यासाठी. बास्केट कायच आहे 100 रुपीज आहे बघा. आणि त्याच्यात हे मोठं हे पण 100 फक्त 100 रुपये बघा. आणि बास्केटमध्ये बघा मस्त मस्त अशा व्हरायटी आहेत छान छान अशा वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. आणि बघा पॅटर्न बघू शकता मस्त मस्त आहेत. ते काय आहे ते दाखव ना जरा. ओके कमळ ह्याच्यामध्ये खाली नाही आहे का? हे बघा हे ना असं कमळ आहे ज्यात आपण फ्रूट वगैरे ठेवू शकतो. ते हे ना आता आपल्याला सेट बनवून दाखवतोय दादा. तर हे बघा तर हा ना असं सेट आहे पूर्ण. तर त्याचं प्राइसिंग वगैरे काय आहे दादा? ओके फक्त 200 रुपये आहे. फक्त 200 रुपये बघा. आणि ते काय आहे ते पण दाखव ना जरा. हां ओके. तर त्याच्यात हे बघा पॅटर्न आहेत वेगवेगळे. आणि मगाशी दाखवलं ना मस्त असं ते कमळामध्ये फक्त 200 रुपयाला आहे. आणि हे पण असं आहे हे बघा. आणि ती थाळी दाखव ना कशी आहे. हां हे बघा ही पूजा थाळी आहे. आणि पूर्ण असं काय ह्याचं प्राईस काय आहे? ओके 100 रुपीज आहे फक्त. अजून काय दिवे वगैरे आहे का काही? मंडळी तुम्हाला अशी मोठी जर थाळी घ्यायची असेल ना तर बघा मोठी अशी थाळी आहे. तर त्याचं प्राइसिंग वगैरे काय आहे? फक्त 200 रुपयाला आहे बघा मंडळी. फक्त 200 रुपयाला. मस्त अशी 200 रुपयाला आहे. असे ना हे बास्केट पण आहे छान असे. हे कसं आहे? 150. हे बघा 150 रुपयाचं बास्केट आहे. 50 रुपये फिक्स आहे हे बघा मंडळी. आणि ना अशा तुम्हाला जर आपण काही हळदी कुंकू वगैरे घातला घरी आता गणपतीमध्ये तुम्हाला असं काही वाटायचं असेल ना हे 25 रुपयापासून 25 रुपये ना 20 रुपये. हे बघा 20 रुपयापासून स्टार्ट आहे. हे बघा छान छान असे कलेक्शन. तर हे ना तुम्हाला छबिलदास गल्लीमध्ये. आणि ते बघू शकता तुम्ही गर्दी पण भरपूर आहे. आणि अगदी 20 ते 10 ते 20 पासून तुम्हाला स्टार्ट आहे. छान छान असे 100 रुपये. हे बघा तुम्ही छान छान असे व्हरायटी घेऊ शकता. हे बघा हे असे बॉक्स पण आहेत. तर तुम्ही ना असे रिटर्न गिफ्टमध्ये बॉक्स वगैरे पण देऊ शकता. आणि तुम्हाला हळदी कुंकासाठी पण तुम्ही काही बॉक्स वगैरे देऊ शकता. त्याचं प्राइसिंग वगैरे काय दादा? 100 रुपये. हे कसं आहे पीस? 50. बघा 50 रुपीज असं पीस आहे. बॉक्स आहेत. हे बघा म्हणजे तुम्हाला छान छान अशा व्हरायटी घ्यायच्या असतील ना हे बघा गणपती डेकोरेशनसाठी. तर हे बघा मस्त मस्त असे तुम्हाला फ्लावर्स तुम्हाला फ्रूट ठेवायचे असतील ना. छबिलदास गल्लीमध्ये एक छोटा दादा बसलेला त्याच्याकडे मस्त मस्त असे मला बास्केट वगैरे दिसले. आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही. हे बघा माणसं अशी भरपूर अशी इथे गर्दी झालेली आहे घेण्यासाठी. तर तुम्ही पण येऊन नक्की घेऊ शकता. वेगवेगळे तुम्हाला प्लेट्स आहेत बास्केट आहेत. तुम्ही सेट वगैरे पण घेऊ शकता. ह्याचा प्राइस काय दादा? 150 रुपये. ताई आलेला आहे. ताई तुम्ही कुठून आलात? पनवेल. हो पनवेलवरनं आलात. आणि काही गणपतीसाठी स्पेशल शॉपिंग करण्यासाठी आलात का? तर तुम्हाला इथे काय व्हरायटी घेतलात तुम्ही? ओके फ्रूट बास्केट घेतला आहे. तर तुम्हाला आवडलं का ते? अजून काय काय घेतलात? शॉपिंग करताय का? आणि तुम्हाला प्राइसिंग वगैरे पण दादाला रिझनेबल वाटली ना? हर वर्षी तुम्ही येता का? दरवर्षी येता गणपतीची शॉपिंग करण्यासाठी? ओके तर मस्त तुम्ही शॉपिंग वगैरे केलात. आणि काही हळदी कुंकू की रिटर्न गिफ्ट पण घेण्यासाठी तुम्ही आलात का? सगळं तुम्ही इकडनंच घेऊन जाता का? कसे वाटले व्हरायटी तुम्हाला? आणि छान छान असे जर तुम्हाला गणपती बाप्पांचं आता कसं आगमन होतच आहे तर आपल्याला घरी कोणाला हळदी कुंकू किंवा रिटर्न गिफ्ट काहीतरी द्यायचं असेल तर 20 रुपये अगदी 20 रुपये. आणि ते तुम्हाला गणपतीसाठी डेकोरेशन थाळ्या अगदी 100 रुपयामध्ये आहे. छान छान अशी जर व्हरायटी तुम्हाला घ्यायची असेल ना तर हे दादर मार्केटला मी जातातच मला शॉप दिसतं. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं काहीतरी वेगळं. त्यांच्याकडे अगदी 20 रुपये ते 100 रुपये तुम्हाला मोठ्या प्लेट पण 100 रुपये आहेत ना मंडळी. काय काय
व्हरायटी मी तुम्हाला दाखवली ती आवडली असेल ना तर मस्त मस्त असे इथे शॉपिंग करून जावा. अगदी तुम्हाला छबिलदास गल्लीमध्ये आलात ना, कृष्णा वडापाव आहे ना त्याच्या बाजूलाच आहे यांचं शॉप. मी लोकेशन वगैरे दाखवलं आहे मगाशी तुम्हाला. त्यांच्याकडे थाळी, तुम्हाला ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी छान छान अशी व्हरायटी आहे. अगदी 100 रुपये आहेत आणि छोट्या छोट्या वस्तू आहेत ते अगदी 10 ते 20 रुपयापासून स्टार्ट आहे. तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की इथे शॉपिंग करून जावं. रोडलाच आहे दादाचं शॉप आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला परत एकदा सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकन ते दिगवाले या यूट्यूब चॅनल. तर मग चला म्हणजे आपण इथेच थांबूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते. काय मंडळी.